हा शेवयाचा उपमा तुम्ही बघू शकाल एकदम मऊसूद असा शिजलेला आहे, तरीही एकदम मोकळा मोकळा असा झालेला आहे। तर हा शेवयाचा उपमा बनवताना आपण इथे एक वेगळी पद्धत अशी वापरलेली आहे की ज्यामध्ये शेवया एकमेकांना चिकटून त्याचा अजिबात लगदा होत नाही। तुम्ही बघू शकाल तर इथं एकदम मऊसूद तरीही मोकळा मोकळा असा शेवयाचा उपमा बनवून तयार आहे। तर सकाळच्या नाश्त्यामध्ये शिरा, पोहे, डोसा, इडली खाऊन कंटाळा आलाय ना? चला आज बनवूयात मस्त असा पौष्टिक शेवयाचा उपमा। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी शेवया घेतलेल्या आहेत। तर सगळ्यात आधी या शेवया आपण भाजून घेऊयात। तर शेवया भाजण्यासाठी इथं कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे। तूप गरम झालं की यामध्ये घालूयात शेवया आणि आता ह्या शेवया तांबूस रंगावर भाजून घेऊयात। तर शेवया भाजण्यासाठी इथे मी तूप वापरलेलं आहे। तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल वापरू शकता। तर इथं तुपामध्ये शेवया तांबूस रंगावर भाजून घेतलेल्या आहेत। तर आता ह्या शेवया एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे फोडणी छान खमंग बसते। आता मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं, जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये घालूयात कढीपत्ता, त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आणि हा लसूण तांबूस रंगावर परतून घेऊयात। लसूण परतून घेतला की आता यामध्ये घालूयात 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालूयात। त्यानंतर घालूयात चिमूटभर हिंग, आता ही मिरची तेलामध्ये परतून घेऊया। तर इथे आपलं लसूण आणि मिरची छान अशी परतून झालेली आहे। आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आणि आता हा कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद आणि मिसळून घेऊयात। हळद मिसळून घेतली की आता यामध्ये घालूयात पाणी। तर आपण जेवढ्या शेवया घेतल्या तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचंय। तर 1 वाटी शेवया आपण घेतल्या होत्या त्यासाठी 1 वाटी गरम पाणी घालूयात। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि हे मिक्स करून घेऊयात। तर मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता पाण्याला एक उकळी काढून घेऊयात। तर इथं पाण्याला उकळी आलेली आहे। तर आता यामध्ये आपण भाजून घेतलेल्या शेवया घालूयात आणि हे मिक्स करून घेऊयात। आता यावर झाकण न ठेवताच आपल्याला ह्या शेवया शिजवून घ्यायच्यात। तर साधारण 5 मिनिटांमध्ये आपल्या शेवया व्यवस्थित शिजतात। तर यातलं पाणी आटलेलं आहे।
तुम्ही बघू शकाल शेवया एकदम मऊसूद अशा शिजलेल्या आहेत, तरीही मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत। तर इथं आपला शेवयाचा उपमा बनवून तयार आहे। तर आता गॅस बंद करूयात आणि यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। तर तयार झाला शेवयाचा उपमा। तर इथं एकदम मऊसूद तरीही मोकळा मोकळा असा पौष्टिक शेवयाचा उपमा बनून तयार झालेला आहे। तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।